तर नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण आता बनवतोय पनीर चीज पावभाजी. तर चला आपण साहित्य बघूया. आपण साहित्य बघतोय: फ्लॉवर, मटार, शिमला मिरची, बीट आणि बटाटे. आणि ही टॅमॅटो प्युरी आहे. 5 मी टॅमॅटो घेतले होते. आणि हे कांदे कांदे 2 घेतलेत मी. आलं लसणाची पेस्ट, कोथिंबीर, पनीर, चीज, बटर चीज आणि पावभाजी मसाला आणि काश्मीरी लाल मसाला. आम्ही आता सगळ्या भाज्या उकळून घेतोय. आपण फ्लॉवर टाकूया. सगळ्या धुवून घेतलेले आहेत. हे मटार, हे बटाटे आणि कलर येण्यासाठी बीट, शिमला मिरची. हे सगळं आपण आता कुकरला पाणी टाकून घेऊया. आता आपण 3 शिट्या करणार आहोत. तर आपण कुकरला आता 3 शिट्या करून घेऊ आणि तोपर्यंत आपण पनीर कापूया. आपल्याला थोडंसं पनीर किसण्यासाठी पाहिजे आहे थोडंसं. आपण ही 5 जणांची पावभाजी बनवतोय. हे आपण आता पनीरचे तुकडे करून घेतले आहेत. आपण आता हे पनीर थोडंसं ठेवलं आहे वरनं किसण्यासाठी. उकडायला ठेवलंय. तर आपण पुढची तयारी करूया. तर पहिला आपण बटर टाकणार आहोत. आपण थोडं बटर कमीच टाकणार आहोत कारण की आपण चीजची बनवतोय तर जास्ती गोड होणार मग ती. आपण हे 2 कांदे घेतलेत. आपण कांदा शिजून घेऊया. थोडंसं मीठ टाकूया कांदा शिजवण्यासाठी. आपण आले लसणाची पेस्ट टाकतोय. मी ही घरी बनवलेली पेस्ट टाकते. मी बाहेरची यूज नाही करत. विकत आणलेली नाही आवडत मला. मी घरी बनवून ठेवलेली आहे. वास छान सुटतो त्याचा. आले लसणाची घरी पेस्ट बनवायची असते. पेस्ट शिजून घेऊया. आता आपला कांदा आणि आलं लसणाची पेस्ट शिजून झाली. आता आपण पावभाजी मसाला टाकतोय. आपण हाच मसाला टाकतोय त्यामुळे आपण 3 चमचे घेतलाय हा. आता मसाला शिजून घेतलाय. आता आपण काश्मीरी लाल मसाला टाकतोय कलर येण्यासाठी थोडासा. ह्याच्यामध्ये आपण आता टोमॅटो प्युरी पण टाकतोय. बघा कसा कलर आलाय.
आपण अगोदर मीठ थोडं टाकलं होतं शिजवताना, मग आता थोडंसं कमी कमी टाकायचं, कारण की बटरमध्ये पण थोडंसं हे असतं खारटपणा. तर आपण ही चटणी आहे ना जरा थोडं 15 मिनिटं शिजून घेऊया. आता 4 शिट्या झाल्या, तर कुकर आपण आता खोलून हे मॅश करून घेतोय सगळ्या भाज्या. पण आता भाजी मॅश करून घेतली आहे, तर आपण भाजी या चटणीमध्ये टाकूया. चटणी चांगली शिजलेली आहे पावभाजीची. बघा कलर किती चांगला आलाय. मम्मी कधी होणार जेवण? हे उपाशी प्राणी. मम्मीची बोलती बंद होते जरा व्हिडिओ काढताना. माणूस बोलायचा असेल ना तो पण विसरून जातो तुमच्या गडबडीमध्ये. मीठ टाकूया वरना, आपण थोडंसं मीठ टाकूया वरना. आणि आपण ही पावभाजी नॉर्मली पावभाजी नेहमीच खातो, पण ही पनीर पावभाजी मी जरा वेगळी बनवली, तर तुम्ही पण घरी करून पहा. आपण थोडंसं झाकण ठेवूया 15-20 मिनिटं शिजण्यासाठी, आणि वरणानंतर आपण पनीर टाकणार आहोत. तर आपण आता पुढची तयारी करूया. पाव आपण कापून घेतोय. आपल्याला बटरमध्ये गरम करायचे आहेत पाव. तर आपण आता भाजी शिजलेली आहे, आपण पनीर टाकूया. आणि थोडंसं आपण आता लिंबू पिळणार आहोत. आपल्याला 1-2 थेंबच पिळायचं आहे. थोडंही आपण आता कोथिंबीर टाकूया वरना. वास तर खूप छान आलाय. कोथिंबीर टाकून घेऊया, आणि आपण आता वरना पनीर किसणार आहोत. ही पावभाजी मी एकदा हॉटेलमध्ये खाल्ली आहे, पनीर पावभाजी, त्यामुळे मला चांगली वाटली. तर मी आता घरी करून पाहिली. तर तुम्ही पण करून बघा आणि मला पण सांगा की कशी होती, चांगली झाली की नाही ती. तर आपली पावभाजी शिजून झालेली आहे. तर आपण आता पाव गरम करून घेऊया. तर गाईस थोडस समजून घ्या, आमच्याकडे बटर कमी आहे, तर आता आम्ही मागवलंय मार्केटमधनं. परत लाकडी चमचे नाही आहेत ह्या तवासाठी. गप्पा बस रे. असून वापरले नाही जात ऍक्च्युली असं. आता आम्ही प्लेट सजवतोय. आपली पावभाजी तयार आहे. चला, आपली आता पावभाजी बनवून झाली आहे. तर तुम्ही एकदा बघा करून पनीर चीज पावभाजी. आता ही पावभाजी ओमचे पप्पा खाऊन बघतायत, तर चला त्यांना देऊया. पावभाजी घेऊन बघूया. आपल्या समोर आली आहे पनीर पावभाजी आहे. खाऊन बघूया कशी लागते. चीज जरा जास्तच आहे. खूपच छान झाली आहे. तुम्ही एकदा घरी बनवा, नक्की तुम्हाला आवडेल. ज्या पद्धतीने ही बनवली आहे त्या पद्धतीनेच बनवा.
तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल. चला ओके. तर गाईज आम्ही आज पावभाजी बनवली आहे, पनीर पावभाजी. ती तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा. ज्यांना जास्ती पनीर आवडतात तर त्यांनी लोकांनी तर नक्कीच ट्राय करा. खूप पनीरची पावभाजी खूप चांगली झाली आहे. तर मी तर नंतर टेस्ट करणार आहे, पण माझ्या घरीच आता सगळ्यांनी खाल्ली तर त्यांना सगळ्यांना आवडली. जरा वेगळी, कारण की आपण नॉर्मली पावभाजी तर नेहमीच खातो, पण ही जरा वेगळी. आणि मी सांगायला विसरली, तर आम्ही आता महाराष्ट्रातले 2 ज्योतिर्लिंग दर्शन घ्यायला जाणार आहे. तर तुम्हाला मी तो ब्लॉग टाकणारच आहे. तर तुम्ही चला पुढचा ब्लॉग बघण्यासाठी तयार राहा. आणि माझा हा पावभाजीचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय.